ಕ್ಯಾಂಪ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ರೋಹಿತ್ ದಾಸ್ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸಂತ ಶಿರೋಮಣಿ ರೋಹಿತ್ ದಾಸ್ ಅವರ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಸಂತ ರೋಹಿತ್ ದಾಸ್ ಸಮಾಜದಿಂದ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದ್ದ ಈ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆರಂಭದಲ್ಲಿ ಸಂತ ಶ್ರೀ ರೋಹಿತ್ ದಾಸ್ ಮಹಾರಾಜರ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಗಣ್ಯರು ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ತದನಂತರದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿದ್ದ ನಾಗಪುರ ಶಿಕ್ಷಣ ಮಂಡಳ ಅನುಸಂಧಾನ ಕೇಂದ್ರದ ನಿರ್ದೇಶಕ ಸುದೀಪ್ ಸಣ್ಣಕ್ಕಿ ಅವರು संत श्री रोहित दास महाराजर चरित्रेಯನ್ನು विवरिಸಿ ಅವರ आदर्शಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಪಾಲಿಸಬೇಕೆಂದು ಹೇಳಿದ್ರು. ह्या 500 काळाच्या याच्यामध्ये आपल्याला हिंदू समाज आमचा आणि पूर्ण भारतवर्ष आम्हाला डायरेक्शन मार्गदर्शन सगळं आम्ही विसरून गेलो होतो. कारण एवढं हिंसक आपल्यावर आक्रमण मुघल साम्राज्याच्या तरफ होत होती आणि त्यांचाही त्याचा हिंसकचा परिणामचा प्रभाव आमच्याकडे जास्त कशामुळे होत होता. कारण आमच्यातच काही भेद होते. आमच्या जातीभेदता आमच्या स्वार्थता एवढी वाढली होती. नैतिकता मौल्य हे सगळं आम्ही विसरून गेलो होतो. त्याचा प्रभावामध्ये आमची दारिद्र्यता जास्त झाली. आम्ही रिबेल्स जास्त व्हायला चालू केलो. आपल्या समाजामध्येच आपले आणि जास्त फूट पडली आणि भेदभाव जास्त वाढलं. त्याच्यामध्ये एकता ठेवण्यासाठी समरसता आणण्यासाठी आपलं बंधुत्व भाव आणण्यासाठी नैतिकता हे टिकून ठेवण्यासाठी समाजमध्ये आपली संस्कृती आपली उच्च जे काय वागणूक आहे जे काय आध्यात्मिक आहे हे प्रॉपर ठेवण्यासाठी संत समाजने आपल्याला पूर्ण डायरेक्शन्स 500 वर्षात देण्याचं कार्य केलं आणि ते केल्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून आज इथं सगळे आम्ही इथं घेतलेला आहे आणि हिंदू म्हणून आज आम्ही इथं वावरत आहे. कपाळावर टीका आहे. आरती गणपतीची करत आहे आणि संत समाज जर करता नसले असते तर हे काय परिस्थिती आज नसली असती. कारण ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಚರ್ಮಕಾರ ಮಹಾಸಭಾದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಭೀಮರಾವ್ ಪವಾರ್, ಕಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ನಾಮನಿರ್ದೇಶಿತ ಸದಸ್ಯ ಸುಧೀರ್ ತೋಪೇಕರ್, ಅರುಣ್ ಕಾಳೆ, ದೇವದರ್ ಧಾರವಾಡ್, ಅಪ್ಪು ಚವ್ಹಾಣ್, ಗಣಪತಿ ಕಾಳೆ ಇತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಮಹಿಳೆಯರು ಸೇರಿದಂತೆ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದ್ರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.